घट आणि घटाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. संरक्षण आणि समृद्धता आणि स्वच्छता हा संदेश नवरात्र उत्सवाने दिला आहे. जसं हिरवं धान्य डुलतं आणि हलतं म्हणून धरणी माता आणि तुम्हाला पर्यावरणाला वाचवायचं असेल आणि व्यवस्थित निसर्गाने साथ द्यावी असं वाटत असेल तर झाडे लावा, झाडे वाढवा, जगवा. सगळीकडे हिरवं कसं दिसलं पाहिजे हा संदेश नवरात्र उत्सवाने दिला आहे. घट मांडायचा आहे. ह्या 10 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये घटस्थापना असते आणि घट मांडायचा आहे तो काही एखाद्या धातूचा नाही वापरला. मातीचं मडकं, सुडगं, गाडगं घट मांडायचं आहे, कारण नरदेहाचं प्रतीक म्हणून घट मांडायचं आहे. आणि घट मांडण्याच्या नंतर त्याच्या खाली धान्य पेरायचे. माती वावरी वापरायची, त्या वावरीमध्ये धान्य टाकायचे. अनेक प्रकारचे धान्य पूर्वीच्या काळी जर धान्य पेरायचे असेल, कारण हे दिवस असतात ते पेरणीचे दिवस असतात आणि ह्या नवरात्रीमध्ये पेरणी केली जाते. पूर्वीच्या काळी कोणतीच प्रयोगशाळा नव्हती. धान्य तुमचं कसं आहे, कोणत्या प्रकारचे आहे, तुम्ही जे शेतात पेरणार हे पण ते धान्य जर उगवलंच नाही तर सगळी पेरणी अख्खी फेल जाईल, निरर्थक जाईल. म्हणून 9 दिवसामध्ये हे धान्य एकत्रित करून घरातच त्याचं परीक्षण करायचं. शेतकऱ्यांची त्या काळची प्रयोगशाळा. नवरात्रमध्ये पहा आपला हिंदू धर्म. तुम्ही कमी पाण्यामध्ये सगळे क्षेत्र कसे ओलीत खाली आणू शकता. ठिबक सिंचन, ठिबक प्रकल्प ही संकल्पना सगळी शेती व्याप्ती म्हणून फुलू शकते. हा उदात्त संकल्पना नवरात्र उत्सवाच्या पाठीमागे आहे. नागदेवीची पानं लावायची, त्याच्यामध्ये हरित लवंग असत. ते धान्य हळूहळू उगत आणि ओल्याच्या हवेत ते डुलत. भारतामध्ये सगळीकडे ही धरणी माता हिरवाईने लढली पाहिजे आणि पर्यावरणाचा सगळ्यात मोठा संदेश झाडे लावा, जगवा, पर्यावरणाचे संरक्षण करा. नवरात्र उत्सवात कलरचा कुठलाही संबंध नाही. साड्या घेण्यासाठी आपण घरातील महादेवाला भांडू नका. नवऱ्याला भांडून जर साड्या आणल्या नव्या तर दुर्गादेवी कधीच प्रसन्न होणार नाही. नव्या असतील तर घाला. त्या निमित्ताने वेगवेगळ्या साड्या घेण्यात येतात. त्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण होते. रास, दांडिया, गरबा वगैरे वगैरे. यातून वर्षभर तुमच्या मनातले साचलेले विचार असतात, निगेटिव्ह ते बाहेर निघतात. पॉझिटिव्ह एनर्जी आत जाते. पण नवरात्राच्या आणि कलरचा कुठलाही संबंध नाही. 10 दिवस देवीचा एकच रंग होता, तो म्हणजे लाल रक्ताचा. चप्पल न घालणे हे छोटंसं वाटलं तरी अगदी महत्त्वाचं आहे. ही कृती आपल्याला आठवण करून देते की आपण साधेपणा, संयम आणि नम्रतेकडे जावं. आपला अहंकार कमी करून आपल्याला एकरूप करते. देवासमोर आपण सगळेच समान आहोत. ही परंपरा श्रद्धेची नसून मानसिक व आरोग्य टिकून ठेवण्यासाठी अमूल्य ठरते. आपल्या शरीराचा आधारस्तंभ आहे आणि त्याची स्वच्छता राखणं. पाय नेहमी स्वच्छ धुवा आणि कोरडे ठेवा. नवरात्रीच्या काळात चप्पल हा घातक नाही, धार्मिक प्रथेचा भाग आहे. देवपूजेतला एक नियम आहे. आपण बहुतेक वेळा नियम पाळतो पण त्यामागचे कारण आपल्याला माहीत नसते. ही परंपरा आंधळेपणाने पाळायची नसून ती आपल्या निरोगी, संतुलित आणि सकारात्मक असते. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूयात. नवरात्र म्हणजे ऊर्जा, शुद्धता आणि साधना याचा संघ. या काळात ह्या कृतीमागे खोल अर्थ असतो. उपवास, जागरण, चप्पल न घालण्याचा थेट संबंध आपल्या शरीराच्या आरोग्याशी, पृथ्वीच्या ऊर्जेशी, मनाच्या शुद्धीकरणाशी जोडलेला आहे. धार्मिक कारण भक्ती आणि साधना. 9 दिवस हा सण उत्सव नसून शरीर आणि विचारांची सुवर्ण संधी असते. प्रामाणिकता दर्शक. पूर्वजांनी ह्या भावनेतून संकेत पाळलाय. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे साधेपणा, शिस्त आणि भक्तीचा मूर्त रूप. आपल्या जीवनातून अहंकार कमी करणं, पायात चप्पल न घालणं, मन शुद्ध करणं. जसं मंदिरात प्रवेश करताना चप्पल काढणं अनिवार्य असतं, तसं पायातील चप्पल म्हणजे बाहेरच्या जगाशी असलेला संबंध. धूळ, मळ, नकारात्मकता घेऊन येणारा असतो. आपण त्यापासून दूर राहून शुद्धतेचा स्वीकार करतो. आत्मशुद्धी, आदर, आध्यात्मिक उन्नती.